रोज मुलांसाठी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो आणि मुलांच्या जर सुट्ट्या चालू झाल्या असतील तर विचारूच नका. मग तर मुलांचं सकाळी काहीतरी वेगळंच पाहिजे असतं, दुपारी परत वेगळं पाहिजे असतं आणि इव्हिनिंगला सुद्धा सायंकाळी काहीतरी छान नाश्त्याला हवं असतं आणि त्यात एक स्पेशल डिमांड असते, ती म्हणजे हॉटेलसारखं काहीतरी बनव. तर आज मी मुलांसाठी उरलेल्या शिळ्या भातापासून काहीतरी बनवणार आहे आणि व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला सुद्धा लक्षात आलंच असेल. चला तर मग सुरू करूया. दुपारी मुलांसाठी डाळ भात बनवला होता आणि त्यातला हा 2 वाटी भात उरलेला आहे आणि कोलम तांदळापासून बनवलेला हा भात आहे. इथे बासमती राईस वगैरे नाही, जो रेग्युलर आपण यूज करतो. तुम्ही कुठलाही भात घेऊ शकता, पण तो थोडा सुटसुटीत हवा, चिकट भात नसावा. त्यापासून हा फ्राईड राईस आपण बनवू शकणार नाही. त्यामुळे हा मी अगदी सुटसुटीत असा करून घेतलेला आहे, हाताने फोडून घेतलेला आहे. आता आपण पटकन फोडणी करूया. मुलांची स्पेशल डिमांड पण आहे की हॉटेल्समध्ये मिळतो तसं काहीतरी बनव. चला तर मग गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया, कारण भात कमी आहे त्यामुळे तेलसुद्धा खूप जास्त घालायचं नाही. तेल तापलं की गॅस थोडासा कमी करायचा. मी मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे. तर यामध्ये आपण लसूण आणि आलं बारीक कट करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आलं किसून घालू शकता, पण लसूण तुम्हाला इथे कट करूनच घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट घ्यायची नाही, कारण हे तेलामध्ये आलं आणि लसूण त्याचे छोटे छोटे पीस परतून झाल्यानंतर ते खाताना त्या भातामध्ये खूप छान लागतात. त्यामुळे इथे आपल्याला हे आलं लसूण बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं लसूण छान व्यवस्थित तेलामध्ये तांबूस रंगावर परतल्यानंतर यामध्ये काही माझ्याकडे फ्रीजमध्ये ज्या अगदी थोड्या थोड्या उरलेल्या भाज्या आहेत त्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. गाजर आहे, सिमला मिरची आहे, पत्ताकोबी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण या फळभाज्या यामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे, कारण या भाज्या आपल्याला ओव्हर कुक करायच्या नाहीत. त्या हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अगदी हलका क्रंच आला पाहिजे. तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण इथे मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि हे तिखटसुद्धा छान तेलात परतून घेऊया. आता यामध्ये पटकन आपण भात घालून घेऊया. गॅसची फ्लेम मिरची घातल्यानंतर मी कमी केलेली आहे, त्यामुळे ती लाल मिरची पावडर तेलामध्ये करपली जाणार नाही. भात घालून घेतल्यानंतर आपल्याला यावरती अगदी 1 चमचाभर सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण भातामध्ये आपण मीठ घातलेलंच असतं, त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही. आणि डार्क सोया सॉस हा साल्टी असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी जपून घालायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाय फ्लेमवरती हा भात आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कुठलेही पावडर मसाले आपण यामध्ये अजिबात वापरणार नाही. फक्त 1 चमचा किंवा अर्धा चमचा डार्क सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे बाजूला गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनला अगदी हलकं मी तेल लावून घेतलेला आहे. पॅन गरम झाला की गॅस कमी करून घेऊया आणि यामध्ये 1 अंडं आपल्याला असंच फोडून घालायचं आहे. त्यामध्ये कुठलेही मसाले वगैरे न घालता, न फेटून घेता अगदी असंच आपल्याला ते पॅनवरती फोडून घालायचं आहे. त्यावरती फक्त चवीपुरतं मीठ आणि थोडीशी काळी मिरीपूड घालायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रम्बल्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर या भातामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी अंडं वापरलेलं आहे. यामध्ये तुम्ही चिकनचे पीसेससुद्धा वापरू शकता. अगदी मॅरिनेशनची प्रोसेस करून ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि या भातामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. मी अगदी सोप्या पद्धतीने, अगदी इन्स्टंट तुम्ही म्हणू शकता, झटपट तयार होणारा असा एक फ्राईड राईस बनवलेला आहे. त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. कोणतेही चायनीज पदार्थ म्हणलं की त्यावरती कांद्याची पात तर लागतेच लागते. तर या भातावरती सुद्धा आपण अगदी बारीक कट करून कांद्याची पात घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ज्या पॅनमध्ये आपण 1 क्रम्बल्स करून घेतले होते त्याच पॅनमध्ये परत मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण एका अंड्याचं ऑमलेट बनवणार आहोत. लुकसुद्धा अगदी हॉटेलसारखा आला पाहिजे, त्यामुळे ही शेवटची प्रोसेस आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक गोलाकार आकारामध्ये अंड्याची पोळी करून घ्यायची आहे आणि यावरती
चवीपुरतं मीठ आणि अगदी हलकी काळी मिरी पूड घालायची आहे आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे ऑमलेट आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर ऑमलेट तयार आहे. आपला एक फ्राईड राईससुद्धा आपण सर्व करून घेऊया. अगदी हॉटेल स्टाईल मी मुलांना हे सर्व करणार आहे, कारण त्याची डिमांडच मुलांची होती की हॉटेलसारखं काहीतरी हवं. चला तर मग याला लुकसुद्धा अगदी हॉटेलसारखाच देऊया. मुलांना बघितल्यानंतर आणि खाल्ल्यानंतरसुद्धा लक्षात येणार नाही की हा एक फ्राईड राईस आपण घरी बनवलेला आहे. त्यांना बघितल्यानंतर खाल्ल्यानंतर नक्कीच वाटणार आहे की हा एक फ्राईड राईस मम्मीने बाहेरून ऑर्डर केलेला आहे. इतकी चव जबरदस्त झालेली आहे. आता आपण जे ऑमलेट केलेलं आहे अगदी हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने यावरती अशा पद्धतीने ठेवून सर्व केलं जातं, अगदी सेम मी मुलांना आता हे सर्व केलेलं आहे. हा लूक बघून तुम्हालासुद्धा हॉटेल्समध्ये एक फ्राईड राईस खाल्ल्याची नक्कीच आठवण झालेली असेल. तर अशा पद्धतीने मुलांच्या डिमांडनुसार मी घरच्या उरलेल्या शिळ्या भातापासून मुलांसाठी एक फ्राईड राईस बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.